म्हणायचं आहे, साहेबांनी पण मी फक्त ऐकत होतो. आणि ते म्हणणार की हे माझ्यासमोर काय मिशन, हे जे कंपनी आहे हे मिशन आहे. मिशन म्हणजे चळवळ, आणि मिशनला मोशन द्यायचं, इमोशन द्यायचं, हे आपल्या सर्व आपण त्या दिवशीला आपलं कर्तव्य आहे. आणि त्याने म्हणतात माझं मिशन हे होतं की लोकांना रोजगार द्यायचा, मार्केटमध्ये रोजगार नाही आहे. आणि ही वस्तुस्थिती आहे, प्रत्येकाला शिकलेल्या लोकांना पण माहित आहे आणि त्यांना पण माहित आहे रोजगार नाही. जेव्हा हा रोजगार मिशन आहे तर याच्यातून आपण एवढंच घ्यायला पाहिजे की हे आपल्याला विकायचं काहीच नाही आहे. आपण विकायचं, आपण जे काय आपण स्वतःसाठी घ्यायचं. आपल्याला समजा मला खोकला झाला, मी मेडिकल जातो, बॉडी घेतो आणि ते जाऊन चुपचाप बसतो. पण ते एकदम त्या मेडिकल कंपनी जाते, आपल्याला काही मिळत नाही. त्याचा प्रॉडक्ट घेण्यापुरता जातो संबंध. परंतु हे व्यासपीठ आपले स्टेज आपले आपलं माध्यम आहे, इथे आपलं नातं जुळतं. जसं नाही का आईच्या पोटामध्ये मुलाची नाळ जुळून असते ना, तशी ते आपलं नाळ जुळते. आईला असतं पा, कारण एक लक्षात ठेवा, बाळाला काही जरी झालं तर एक जुने लोक म्हणतात की त्याची नाळ जवळ त्या घासात त्याला पाहता तर म्हणतात ना, ही ती नाळ आहे, अमृषात ती नाळ. अमृषाचा त्यांना अर्थ काय झाला, अमृषाचा अर्थ होतो मराठीमध्ये सांगताना अमृत. नाळ ही अमृतच आहे, आणि अमृषा ते अमृत आहे, आणि मेलोडियस अमृषा हे पण अमृतच आहे. आणि या मिशनला जे आहे ना, आपल्याला आपल्या अम्बिशन्स करून त्या चळवळीला पुढे न्यायचं आपल्याला. आणि माझ्यानुसार कामाला आपण प्रत्येक नाता आहे की रोजगार कमवण्यात झालेल्या आपल्याला रोजगार मिळाला आपल्याला. आणि 5,000 कोटी मिळतो कोणाला, लोक 5,000 महिनाभर काम होतात, लोक त्यांना वेळेवर त्यांचं पेन्शन मिळत नाही. त्यामुळे म्हणणं आहे की मी आता उपयोग आहे. आणि मला जो यातून फायदा झालाय मेडिसिन मधून, फक्त 20 दिवस मला फायदा, 20 दिवसांचा. मला बोलता येत पण बोलता येत नव्हतं, कारण मला श्वास लागाय ऑपरेशन झाल्यामुळे. 20 दिवसात मला 10 दिवसात फरक पडला मला. आणि मी पूर्ण पळतो सुद्धा, बोलत सुद्धा. आणि म्हणून त्यांना म्हणजे म्हणतो ना हम नशी से ना हम सफर से निकलेगा भाई, अपने पाव का दादा से निकले हनीस. आणि आता विश्व विनोदची आपली स्पर्धा झालेली आहे त्याच्यामध्ये. काय मुश्किल आहे त्यामध्ये, ते आपले ते फातिमा बॉस यांनी म्हटलं, त्याने विचारलं पुस्तकाने तुम्हाला काय बोला, विशेष काय करणार. त्याने म्हटलं स्वतःचा विश्वास महत्वाचा आहे, तसंच तुमचे स्वप्न महत्वाचे आहे, तुमचा विश्वास महत्वाचा आहे, तीच तुमची साकार करू शकता. पण स्वतः आणि आपला विश्वासाला आणि स्वतःची किंमत कोणासमोर कमी होऊ नका. स्वतःला जपा, स्वतःला जपा. तुम्ही स्वतःला जपसाल तरच तुमची ओळख होईल. स्वतः ओळख नाही पण महत्वाचं, स्वतःचे तुम्ही ओळख निर्माण करा. आणि हे मोठं माध्यम म्हणतो. म्हणून त्या साहेबांना नाही म्हणतो तुम मेरे बड़े नसीब से ठीक नहीं करता, होगी क्या जिंदगी का साथ मेरे,